हैदराबाद गॅझेटवरनं पंकजा मुंडे आणि जरांगे यांच्यामध्ये शाब्दिक लढाई झालेली आहे। दोघांमधलं गाजलेलं हे वाकयुद्ध पाहून मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला एक नवं वळण मिळतंय की काय अशी जोरदार चर्चा आहे। पाहूयात मंत्री पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंदरम्यान झालेल्या शाब्दिक संघर्षाचा हा अंक। हैदराबाद गॅझेटवरून वाद पेटला। मराठा आरक्षण संघर्षात वळण। पंकजा मुंडे आणि जरांगेंमध्ये शब्दयुद्ध। दसरा मेळाव्याच्या निमित्तानं बीडमध्ये दोन प्रमुख सभा पार पडल्या। यावेळेस जरांगे पाटलांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा घेतला होता, तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांनी नारायणगडावर मेळावा घेत मुंडेंच्या गुलामीचं गॅझेट या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला। भारत स्वतंत्र होऊन लोकशाही स्वीकारल्यानंतरही देश गुलाम असताना आणलेल्या गॅझेटला स्वीकारणं कितपत योग्य आहे? गॅझेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या आणि दुसऱ्या समाजासाठी नाकारायच्या हे योग्य नाही। आमचं गुलामीचं गॅझेट हे निजामचं। बरं ठीक, निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीच। मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली, तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं? तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं। दरम्यान गॅझेटवरून भांडणं करून समाजामध्ये तणाव नको असं आवाहन पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान केलं, तर काहींना ओबीसींमधूनच आरक्षण हवं असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं। यावर जेव्हा जरांगे पाटलांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी थेट राजकारणातून संपवण्याचा इशारा दिलाय। कारण मी शिकलेच नाही जात पाहणं, मी शिकलेच नाही भेदभाव करणं, कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही, माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही। गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलं होतं, तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय। मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही, पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती केली। काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय। ओबीसीचा आता आलेलं एमपीएससीचा रिझल्ट, त्याचा कट ऑफ होता 485 आणि स्पेशल विकर सेक्शनचा निकाल 450, म्हणजे 450 मार्क। जर मी मराठा समाज म्हणून, इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्वेशन मिळत नाही, मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर 450 पास झाला असतो। नादी लागायचं नाही। तुम्ही 12चे आम्ही 14चे, त्या भानगडीत पडायचं नाही। शांत राहून घ्यायचं। जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहील खप पाडायचे, तेव्हा या आपल्या जातीत लिडर घ्या, तेव्हा हुजरीगिरी करायचं बंद करते। हैदराबाद गॅझेटच्या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलंय। मुंडे आणि जरांगे पाटलांमधला हा शाब्दिक संघर्ष इथेच थांबणार की आणखीन वाढत जाणार हे आता येणारा काळच सांगेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।